नमस्कार. मी अनुराधा सुरेंद्र भुस्कट, कुमारी अनुराधा अरुण दहीकर, परतवाडा येथून बोलते. सावित्री शक्तिपीठाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री कुळधरण सर आणि माझ्या सर्व सख्यांनो, तर आज माझ्या व्हिडिओचा विषय आहे प्रबळ इच्छाशक्ती. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो असं माझं ठाम मत आहे. तर आपल्याला सर्वप्रथम इच्छाशक्ती म्हणजे काय हे बघावं लागेल. तर इच्छाशक्ती म्हणजेच विल पॉवर. तर इच्छाशक्ती ही एक प्रतिक्रिया आहे आणि जी आपल्याला मस्तिष्क आणि आपलं जे शरीर आहे या दोघांमधूनही येत असते. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच आपल्या हा जो माथ्याचा जो मागचा भाग असतो, मस्तिष्कचा भाग असतो, तो आपल्याला निर्णय घेण्यामध्ये किंवा आपली जी वागणूक असते त्याच्यामध्ये ती कशी असावी याच्यामध्ये आपल्याला मदत करत असतो आणि त्याच्यातूनच ही इच्छाशक्ती सुद्धा आपल्याला या अंतर्गतच येत असते. इथूनच आपल्या ह्या इच्छा सुद्धा निर्माण होत असतात. आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं, सगळी गडबड झालेली आहे, आता काहीच होऊ शकत नाही. पण आपल्याला अशा वेळी आपली जी इच्छाशक्ती असते संकटाशी सामना करण्यासाठी मदत करत असते आणि ही इच्छाशक्ती आपल्याला प्रबळ असू द्यावी लागते. तर आता ही इच्छाशक्ती आणायची कुठून, ही कशी तयार, म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती असण्यासाठी असं काय करावं, बरोबर आहे ना? हे संकट दूर करण्यासाठी आपण नेमकं काय करावं? तर आपला जो दृष्टिकोन असतो तो नेहमी सकारात्मक ठेवावा. पॉझिटिव्ह थिंकिंग, आपला जो दृष्टिकोन असतो तो सतत सकारात्मक असावा आणि आपल्याला जो संकटामुळे जो तणाव येत असतो, तणाव म्हणजे टेन्शन, तर हे जे टेन्शन असते याचं नियोजन करायचं. टेन्शन असं सतत न म्हणता जी परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे तिला सामोरं जायचं आहे, ते पण पॉझिटिव्हली. खरोखर संकट असं हसत हसत दूर जाईल, कारण वेळ ही नेहमीच सारखी राहत नाही. ही जी वेळ असते ती दुःखाची असो किंवा आनंदाची असो, ही वेळ जातच असते. त्यामुळे जर तुम्ही ह्या संकटाला पॉझिटिव्हली समोर गेले तर हे संकटही टळणारच आहे. आणि सोबतच स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. स्वतःला नेहमी सतत हे सांगत राहायचं आहे की मी हे करू शकते आणि आपला जो उद्देश असतो तो साध्य करण्यासाठी त्याला नुसतं फक्त मी हे करू शकते याने होणार नाही आहे. तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, प्रयत्न सुद्धा करावे लागतील. त्याला प्रयत्नांची जोड सुद्धा द्यावी लागेल. त्यासोबतच तुमच्यामधील जो उत्साह आहे, सकारात्मक विचार आहे, व्यवहार आहे, शिस्त आहे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहे ह्या याला अधिकाधिक मजबूत करत असतात. आणि हीच जी इच्छाशक्ती आहे ही तुम्हाला उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचवत असते. प्रबळ इच्छाशक्ती आणि बौद्धिक संतुलन यांच्या जोरावर तुम्ही कुठल्याही संकटाचा सामना करू शकता. आणि खरंच मला असं वाटते, प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्नात जर तुमच्या सातत्य असेल तर तुमच्यासाठी जगातील कुठलंही काम कठीण असं कधीच राहणार नाही. त्यामुळे सख्यांनो, हा जो आज मी तुम्हाला मंत्र दिलेला आहे इच्छाशक्तीचा आणि इच्छाशक्ती कशी निर्माण करायची, हा तुम्ही वापरून बघा. एखाद्या वेळेस एखादा अनुभव बघा आणि खरंच मला माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये असे अनुभव आलेले आहेत, तसेच तुम्हालाही येतील आणि तुमच्यासमोर संकट अशी उभी सुद्धा ठाकणार नाही. तर धन्यवाद, नमस्कार.